नमस्कार. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर इकडे बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे. म्हणजे खूप भयंकर गरमी होत होती आणि अशामध्ये थोडंसं पाऊस पडलं ना, खूप छान आणि थंड वाटत आहे. आणि पाऊस बराच पडलेला आहे, म्हणजे सगळीकडे वल्लावा झालेला आहे आणि थोडंसं पाणी पण थांबलेलं होतं. पण हे पाणी काही जास्त वेळ नव्हतं, कारण गरमी अशी होती, जमीन अशी तापलेली आहे ना की कितीही पाऊस पडू दे आता आतमध्येच ते पाणी जिरणार आहे. जेव्हा छान असं पावसाळा होईल ना, तेव्हा थोडंसं पाणी इकडं तिकडं साचलं जातं आणि चिखल होतं. पण आता चिखल वगैरे काही झालेलं नाही आहे. आणि पावसानंतर एकदम थंड अशी हवा होती ना, इतकं छान फ्रेश वाटत होतं. असं वाटत होतं की आता थोड्या वेळात पावसामध्ये म्हणजे पावसाचा एन्जॉय घ्यावा, पावसामध्ये भिजावं. आणि लहानपणी आम्ही तसं करायचो, पण आता काय ते सगळं केलं जात नाही. फक्त इथं बसून मी वातावरणाचा एन्जॉय घेत आहे. खूप अशी हवा आहे, तुम्ही अंदाज लावू शकता किती हवा आहे आज. आणि छान पण वाटत होतं. तर काल म्हणजे इव्हनिंगला पाऊस होता आणि सकाळी मात्र वातावरण जशाला तसं गरमी तशीच होती. आणि परत जास्त गरमी होत आहे आज. म्हणजे म्हणतात ना, जेव्हा उन्हाळ्यात पाऊस पडतं ना, जमीन तापलेली असते आणि पाऊस पडला ना, ती गरम वाफ येते पाऊस थांबल्यानंतर आणि उलट जास्त गरमी होते. तसंच होत होतं आज. तर सगळी सकाळची कामं आवरलेली आहेत. चिमण्यांना तांदूळ टाकलेले आहेत, त्यांची चिवचिव सुरू होते. आणि हरभऱ्याची उसळ बनवणार आहे. म्हणजे छोले मी भिजत घातलेले होते, तर एक दिवस ते जास्त भिजले, त्यामुळे त्याचा चुरा पण झालेला आहे. तर छोले मी स्वच्छ धुवले आणि मीठ टाकून शिजत ठेवलेलं आहे. आणि छान ते शिजल्यानंतर चाळणीत काढून घेतलं. आणि इथं काही खाण्यापिण्याच्या वस्तू होत्या, जे मी डब्यात काढत आहे. म्हणजे असंच पॉकेट ओपन ठेवलं ना, हे नरम पडतात, म्हणून मी अशा पद्धतीने डब्यात सगळं काढलेले. बिस्किट आहेत, फरसन आहे, परत हे शेंगदाणे म्हणजे हे मसाला लावलेले शेंगदाणे. पण यामधली कुठलीही वस्तू मला आवडलेली नाहीत अजिबात. थोडासा आंबटपणा आणि वेगळाच मसाला याला लावलेला होता. मुलांना खूप आवडतं, पण मला आवडलेला नाही आहे. तर इकडं सगळ्या डब्यामध्ये भरून हे व्यवस्थित मी लावून ठेवलेलं आहे. आणि अंजीरचेही 2 डबे यावेळेस घेऊन आलेले होते. प्रत्येक वेळी एक मोठा डबा येतो, पण यावेळी छोटी छोटी 2 डबे आलेले आहेत. आणि हे डबे मला खूप खूप आवडलेले आहेत. म्हणजे त्यामधले अंजीर मला तितके आवडले, पण डबे खूप आवडले. कधी एकदाचे अंजीर संपतील आणि कधी एकदाचे हे डबे मी काहीतरी भरून ठेवण्यासाठी घेऊया असं आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे विचार करताल तर खाण्यापिण्याच्या वस्तूपेक्षा तुला डब्याचंच पडलेलं आहे. तर हो, किचनमध्ये डबे वगैरे आले ना, खूप आनंद होतो. तर इकडे सगळे डबे वगैरे व्यवस्थित मी लावून ठेवलेले आहे. आणि येथे व्हिडिओची क्लिप थोडीशी मागं पुढं झालेली आहे. जसं तुम्ही बघितलं, सगळे डबे भरून मी अलमारीत लावलेले आहेत आणि परत तुम्हाला डबे भरायचे दिसत आहे. तर ही व्हिडिओची क्लिप थोडंसं मागं पुढं झालेली आहे, त्यामुळे असं दिसत आहे. तर इकडं थोडंसं सांडालंबडा पण झालेला आहे. जेव्हाही मी काही भराभरीची कामं करते ना, त्यावेळेत माझ्या हातानं सांडणार नाही असं कधीच होणार नाही. तर हे पण भरून झालं. बिस्किट पण मी सगळे काढून ठेवले, कारण एखादे बिस्किट काढून घेतलं ना आणि ते डबा ओपन ठेवलं तर ते नरम तर पडतात, मुंग्या खूप लवकर येतात. त्यामुळे हे डब्यात भरणं खूप गरजेचं आहे. आणि घरामध्ये लहान मुलं असली आणि असंच खायला दिलं तर खात नाहीत, त्यावेळेमध्ये असे डबे भरून ठेवायचे. म्हणजे यामधून दिसतं ना, तर मुलं येता जाता खातात. कुठलीही वस्तू असो, वेगळं खा म्हणण्याची गरज नाही आहे. तर झालेलं आहे सगळं भरून वगैरे. आणि सगळे डबे मी अगोदरच लावलेलं तुम्हाला दिसलेलं आहे. तर इकडं मी बनवत आहे आज शेंगदाण्याचे लाडू. म्हणजे आजचा वार आहे गुरुवार. म्हणजे व्हिडिओची क्लिप थोडंसं मागं पुढं झाल्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे. म्हणजे एक वेळा तुम्हाला बिस्किट भरायचं दिसत आहे, एक वेळा डबे ठेवायचं दिसत आहे, परत तीच क्लिप येत आहे आणि परत इकडं लाडू पण बनवायचे दिसत आहे. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, शेंगदाणे छान भाजून घेतले. अगोदर तर शेंगदाणे मी बारीक करून घेतले, नंतर गूळ टाकलेला आहे यामध्ये आणि 2 ते 3 चमचे तूप टाकलेलं आहे. मिक्सरला छान हे फिरवून घेतलं. नंतर यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकू शकता. मी इकडं फक्त हे बी टाकलेले आहेत आणि छान याचे लाडू बनवून घेतले. खूप छान हे लाडू बनलेले आहेत. तर सगळेच लाडू मी पटकन बनवून घेते. आणि किचनची खूप सारी कामं राहिलेली आहेत. मी थोडंसं लवकरच लाडू वगैरे बनवत आहे, कारण दिनेश पप्पा एक वेळा घरी आले की मग परत गेल्यानंतर लवकर येत नाही, फक्त वेट करत बसावं लागतं. तर घरी नाही खाल्ले तर तिकडेच पॅक करून देणार आहे, म्हणून मी अगोदरचे लाडू बनवलेले आहे. तर बघू शकता इकडं मस्त असे शेंगदाणे गूळ लाडू बनून तयार झालेले आहे. तर मीही खायला घेतलं. तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण लाडू खायला. तर लाडू खाऊन पिऊन झालं, परत सगळी माझी छोटी मोठी कामं आवरली. आता ही इव्हनिंगची वेळ आहे. टाईम सांगितलं तर इव्हनिंगचे 5:30 वाजलेले आहेत आता. आणि ही चिक्की म्हणजे गूळ शेंगदाणा चिक्की आहे. हे पण मी पॉकेट जे आहे ना, ते खोललेलं नव्हतं. जे अगोदरचं होतं ते संपलेलं आहे. तर मी 2 पॉकेट असे आणलेले होते आणि ही चिक्की मला खूप आवडते, माझी फेवरेट आहे.
तर ही मी अगोदर काढून ठेवते. याची पॅकिंग बघू शकता, खूप छान आहे. मुंग्या वगैरे लागण्याचं कसलं टेन्शनच नाही आहे. वरून एक कवर, त्यामधून एक कवर, आणखीन त्यामधून छोट्या-छोट्या कवरमध्ये हे चक्की जे आहे ना, ती पॅक केलेली होती. म्हणजे थंड पडण्याचं किंवा हे नरम पडण्याचं, मुंग्या लागण्याचं कसलंच टेन्शन नाही आहे. एक-एक आपण काढून घेऊ शकतो, तशी पॅकिंग आहे. तर इकडं सगळं मी डब्यात भरले ते छोटे-छोटे पॉकेटं आणि एक चक्कीचं मी खायला घेतलेलं होतं. तर खाऊन पिऊन झालेलं आहे. आता मी इकडं कलिंगड चिरत आहे. म्हणजे गरमीच्या हिशोबानं कलिंगड छान असतं खाण्यासाठी उन्हाळ्यामध्ये, आणि पाण्याची कमी ती पण दूर होते यानं. तर इकडं कलिंगड चिरून मी छोट्या छोट्या फोडी करून ठेवते, याची साल काढून. खायला खूप मजा येते. आता काही ताईंना हे आवडत पण नसेल, पण खूप छान लागतं, खरं सांगते, खूप आवडतं. आणि ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत ना, तिथं तरी हे काम केलंच पाहिजे. म्हणजे ना, याच्या छोट्या छोट्या फोडी करून वाटीत टाकून जर दिलं ना सगळ्यांना खाण्यासाठी बिया काढून, तर मुलं छान एन्जॉय करतात आणि घर भरून ते करत पण नाही आहेत. नाहीतर असंच ठेवलं तर म्हणजे जे वेगळं चिरून देणं, ते पाणी एकीकडे होतं, सगळी घर भरून बिया होतात, असं होतं. तर मला हे ना सोपी पद्धत वाटते आणि खायला पण मजा येते. तर इकडं मी फक्त अर्धं कलिंगड जे आहे ना, ते चिरून घेतलेलं आहे आणि बाकीचं अर्धं मी तसंच ठेवलं. खूप मोठं आणलेलं आहे यावेळेस आणि खाणार कोणी नाही आहे. एकटी खाऊन खाऊन किती खाणार, तर मी फक्त अर्धं चिरलेलं आहे आणि थोडंसं खायला घेतलं. बाकीचं उचलून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, डब्बा छान पॅक करून. म्हणजे त्याचं वेगळं पाणी सुटणार आहे आणि खूप छान थंड होतं खाण्यासाठी. आणि साला वगैरे सगळं मी इकडं कचऱ्याच्या डब्यात भरलेले आहेत. आता मी इकडं करत आहे खिचडीची तयारी, म्हणजे प्रसादाची तयारी करत आहे. म्हणजे 2-3 गुरुवार तरी गॅप झालेले, ते गावाकडे गेले नव्हते कारण सुतूक वगैरे होतं आणि तिकडं तरी वेगळाच गोंधळ झालेला आहे. मी आणखीन कधीतरी व्हिडिओमध्ये सांगेन काय झालेलं आहे. जे अगोदरचं मंदिर बांधलेलं होतं ना, ते सगळं पाडलेलं आहे. आता खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. सगळं विक्रमाळ केलेलं आहे. म्हणजे गावातलेच काही लोक आहे जे मंदिर होऊ देत नाही आहेत गावामध्ये. सगळं त्याची माती, रेती, दगडं, इटा सगळ्या काढून फेकलेला आहे. सगळा धिंगाणा केलेला आहे. ही पापी लोक इतकं शेवटला आलेले आहेत की देवाचं मंदिर होऊ देत नाही आहेत. काय सांगावं अशा लोकांना. तरी पण दिनेश पप्पा म्हणतात की त्यांच्यासोबत आपल्याला जे अगोदर आपण जशी पूजा केलो तशीच पूजा करूया. फोटो वगैरे ठेवून तिथं पूजन करत आहेत. तर इकडं मी प्रसाद बनवण्यासाठी सगळी तयारी करून घेत आहे. कांदा, हिरवी मिरची, बटाटा सगळं चिरून घेतलेलं आहे आणि एक टमॅटो खराब निघालेला आहे. म्हणजे वरून छान दिसत होतं, जसं मी चिरलं तसं आतमधून पूर्ण खराब निघालेलं आहे. तर इकडं मी दुसरं आणखीन एक टमॅटो चिरून घेतला. वेगळ्या कुठल्या भाज्या नव्हत्या, शिमला मिरची वगैरे काही नव्हती. जितकं होतं तितक्या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत आणि ते खराब झालेलंच टमॅटो मी तुम्हाला दाखवत होते. वरून बघितल्यानं छान दिसत आहे, पण मधून थोडंसं खराबच निघालं होते. तर इकडं प्रसादाची पूर्ण तयारी झालेली आहे. कुकर ठेवलेले गरम होण्यासाठी. आता यामध्ये तेल घेऊया आणि थोडेसे खडे मसाले पण मी घेतलेले आहेत आणि मसाले डब्बा, म्हणजे 2 मसाले डबे आहेत माझ्याकडे. एकामध्ये जे रेग्युलर मसाले आहेत ते आहेत आणि एकामध्ये मी खडे मसाले टाकून ठेवलेले आहेत, जसं मसाले भात वगैरे बनतो त्यामध्ये टाकण्यासाठी. तर लसूणही मी खूप सारा सोलून ठेवलेले आहे. जेव्हाही खाली वेळ भेटतो ना, त्यावेळेस मी लसूण मात्र सोलायचं काम करते. तिकडं अद्रक आणि लसूण मी बारीक वाटून घेतलेलं आहे. कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलं. मोहरी, जिरं टाकलेलं आहे. एक तेजपत्ता टाकलेले. वेगळे कुठले मी खडे मसाले टाकले, तेजपत्त्याचा फ्लेवर छान येतो. नंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकली, परतून घेतलं. नंतर यामध्ये कांदा, हिरवी मिरची टाकलेली आहे, परतून घेतलं. मुठभर शेंगदाणे टाकले, बटाटा टाकलेला आहे. छान परतून घेऊया. एकदम मस्त असा मसाले भात बनून तयार झालेला होता. नंतर मी कोथिंबीर टाकली आणि थोडंसं आलं जे आहे ना, मी खिसून टाकलेलं आहे. म्हणजे चहामध्ये टाकण्यासाठी छोट्या खिसणीवरती मी ठेवलेलं होतं ना, तेच थोडंसं खिसून टाकलेलं आहे. नंतर मी टमॅटो टाकलं, परतून घेतलेलं आहे. आता टाकूया काही सुके मसाले. तर अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे, कारण हिरवी मिरची पण मी यामध्ये ॲड केलेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली, परतून घेतलं. एकदम मस्त अशी फोडणी बनून तयार झालेली आहे. आता टाकले त्यामध्ये धुलेले तांदूळ आणि छान फोडणीमध्ये थोडा वेळ मी परतून घेतलेला आहे. आता टाकूया यामध्ये पाणी. तर इकडं शेंगदाणे वगैरे जे हे डबे मी काढलेले होते सगळे मी जागेत ठेवून देते आणि पाणी इकडं मी हंड्यातलं घेतलेलं आहे, भरलेल्या हंड्यातलं. म्हणजे प्रसादामध्ये ही खिचडी बनत आहे ना, त्यामुळे इकडं हंड्यातलंच, भरलेल्या हंड्यातलं मी पाणी घेतलेलं आहे. पाणी टाकलेलं आहे, छान मिक्स करून घेऊया. आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि थोडासा मसाला. आणि जे हे इकडं भांडे कालीत पसारा केलेले ना, मसाले डबे वगैरे, ते सगळं मी जागेवर ठेवून देते. आणखीन रात्रीचा स्वयंपाक झालेला नाही आहे. अगोदर तर मी मसाले भात बनवते, निवांत मी स्वयंपाकाची तयारी करते. अगोदर तर मला यांचं आवरून द्यायचं असतं, मग त्यानंतर ते घरी परत येईपर्यंत पूर्ण स्वयंपाक बनवून ठेवते.
आणि सर्वात मोठं टेन्शन काय असतं तर भाजीचं. तर भाजीत काय बनणार तोही नियोजन झालेलं आहे. म्हणजे आज शेवग्याची भाजी मी बनवणार आहे. शेवग्याच्या शेंगा, गवारची शेंग हे आणून ठेवलेले. तर कालच मी गवारची भाजी बनवलेली होती आणि दररोज पण एकसारखं खावं असं वाटत नाही, म्हणून मी आज शेवग्याची पातळ अशी रस्सा भाजी बनवणार आहे. आणि इकडं मी संग आरतीचं ताट पण तयार करून घेते. तर या वाती ना तेलात भिजलेल्या आहेत, त्यामुळे ना मला याच्यामध्ये घालण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागला. म्हणजे मी लक्ष्मी मातेला गेले होते तेव्हा ना खूप साऱ्या वाती नेल्या आणि त्या वातीमध्ये म्हणजे तेल आणि वाती एकत्र ठेवल्यामुळे ना ते पूर्ण भिजलेले आहेत तेलामध्ये आणि खूप जास्त वाती होत्या. तर आता काय करणार, दररोज यूजमध्ये घेत आहे तेच मी. तर इकडं सगळ्या आरत्यामध्ये मी वाती घातलेले, तेल घातलेलं आहे आणि मंदिराकडे देण्यासाठी एका डब्यामध्ये तेल आणि वाती हे पण मी घालून ठेवलेलं आहे. धूप ठेवलेले आहे. तर ही सगळी पॅकिंग करून प्रसाद तोपर्यंत बनून तयार होईल. प्रसाद पण एका डब्यामध्ये पॅक करते आणि पिशवी रेडी करून ठेवते, म्हणजे आल्यानंतर यांना घाई खूप असते. आणि धूप मी इकडे डब्यात काढून ठेवलेले सगळे पॉकेटामधले. तर इकडे मी 2 धूप घेतलेले आहेत आता इथं घरी लावण्यासाठी आणि मंदिराकडे देण्यासाठी. आणि हे ठीक पण झालेले, म्हणजे डब्यामध्ये हवा तर लागत नाही, त्यामुळे धूप चांगली राहत आहे आणि इकडं तिकडं पॉकेट पडण्याचं किंवा ती शोधण्याची गरज नाही आहे, नाहीतर खूप विक्रमाळ व्हायचं अगोदर. आता खूप छान वाटत आहे म्हणजे कमी स्पेसमध्ये खूप सारं धूप, म्हणजे एक मोठा डबा मी केलेला आहे. तर आरतीचं ताट तयार केलं आणि इकडे देवाला दिवा लावला, धूप लावलेले आहे. आता भाजीची तयारी करून घेऊया. आणखीन उजेड तुम्हाला दिसत असेल, पण खूप लेट झालेला आहे. आता टाईम सांगितलं तर 6, 6:15 वाजलेले आहेत. आता थोड्या वेळात हे पण येतील आणि घाई गडबड खूप करतात, ते सगळं रेडी लागतं त्यांना. आणि इकडं प्रसाद पण बनवून तयार झालेला आहे. तर हे पण डब्यात काढून घेऊया. अगोदर मी भाजीची तयारी करून घेते. तर थोडंसं तामझाम भाजीचंच वाटतं, एक वेळा भाजी बनली मग बाकीचा स्वयंपाक करायला जास्त वेळ लागणार नाही. तर इकडं भाजी बनवण्यासाठी मी टमॅटो घेतले 3 आणि 3 शेंगा घेतलेले शेवग्याच्या. टमॅटो आणि शेवगा मिक्स भाजी बनवणारी खूप छान बनते ही भाजी. प्रत्येक वेळी मी शेअर करते आमटी बनवते, पण आज आमटी नाही, ही भाजी बनत आहे. आमटीपेक्षाही किंवा वरणात टाकून जे आपण शेवग्याचं वरण बनवतो त्यापेक्षा ही भाजी ना खूप छान लागते. म्हणजे वेगळं लोणचं चटणी घेण्याची पण गरज पडणार नाही, इतकी टेस्टी बनते. तर अगोदर तर मी मुठभर शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं, म्हणजे वाटीभर खोबरं भाजून घेतलेलं आहे छान. तोपर्यंत लसूण, कोथिंबीर ही सगळी तयारी मी करून घेतली आणि शेंगा पण बारीक चिरलेल्या आहेत. कांदा थोडासा जास्तच चिरलेला होता, तर ते काय राहिलेला कांदा आता भाजीत टाकणार नाही आहे मी, तर ते असंच खायला घेतील. मी भाजीला फक्त लसूण टाकून बनवणार आहे. तर खोबरं आणि शेंगदाणे अगोदर मी बारीक वाटून घेतलेत मिक्सरला आणि इकडे पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकलं, खूप सारा लसूण टाकलेला आहे, परतून घेतलं. लसूण छान परतल्यानंतर हे जे खोबरं आणि शेंगदाणे वाटून ठेवलेले होते ते टाकून मी थोडा वेळ परतून घेतलेला आहे कमी गॅसवरती. तसं तर हे पॅन खूप जाड आहे, त्यामुळे भाज्या करपण्याचं किंवा फोडणी करपण्याचं कसलं टेन्शन आहे. कमी गॅसवरती एकदम छान मसाला बनलेला आहे. नंतर यामध्ये मी टमॅटो टाकले आणि सुके मसाले जसं हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडासा मसाला टाकलेला आहे, परतून घेतलं. नंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून हा मसाला छान तेल सुटेपर्यंत मी भाजून घेतलेला आहे. नंतर यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकल्या, परतून घेतलं आणि खूप सारं पाणी टाकलेलं आहे. म्हणजे आमटी तर बनणार नाही, भाजी बनणार आहे, त्या हिशोबानंच मी 1 गिलास गरम पाणी टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून भाजी शिजत ठेवलेली आहे. आणि इकडं प्रसाद तर बनवून तयारच झालेलं आहे, पण कुकरमध्ये बनवल्यामुळे ना ते सगळे मसाले एका साईडला आले होते. छान मिक्स केलं आणि डब्यामध्ये प्रसाद मी भरलेला आहे. जेही पसारा झालेला आहे ना ते सगळं आम्ही जागेवर ठेवून दिलेलं आहे. किचन रिकामं करून घेतलं आणि आता संग पुसून पण घेऊया. आणि प्रसाद जे आहे ना मी एका कवरमध्ये पॅक केला आणि असंच पिशवीत ठेवून देते, म्हणजे नेण्यासाठी अवघड नको आणि तिथे गेल्यानंतर काढण्यासाठी अवघड नको, पटकन त्यांना काढता यावं. तर इकडं सगळं मी पॅक करून ठेवलेलं आहे आणि एक वेळा भाजीला बघूया. तर बघू शकता मस्त अशी रस्सा भाजी बनून तयार होत आहे. आणखीन शेंगा निब्बर आहे, शेंगा छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आणि इकडं आज दूध मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, तर पूर्णपणे छान साय आलेले, दूध खराब पण झालं नाही. तर 2-3 दिवसाला असं होतं आहे ना, गरमीमुळे दूध मी 3-4 वेळा दिवसातनं गरम करते तरी पण खराब होत होतं. तर आज म्हणलं झंझटच नको, आज दूध फ्रीजमध्ये ठेवायचं. तर दूध छान आहे आणि साय पण एकदम छान आलेली आहे, पण दुधात काही चव राहत नाही. चहा त्याचा अजिबात टेस्ट लागत नाही आहे मला, तरी पण आता काही ऑप्शन नाही आहे. तर दूध मी छान गरम केलेलं आहे आणि आता विरजू लावण्यासाठी तांब्यात काढून ठेवलं. जास्तच गरम झालं, थोड्या वेळाने मी हे विरजू लावते आणि खूप आळस आलेलं आहे, खूपच मला आता मूड थोडासा असा झालेला आहे. तर गरमागरम चहा बनवते. तर देवाला, तुळशीला अगोदर मी दिवा लावला, तोपर्यंत पतिदेवी आलेले आहेत, आंघोळ वगैरे करत आहेत. तोपर्यंत मी चहा बनत ठेवला आणि इकडं आरत्या प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत. साईबाबांच्या फोटोला फुलाचा हार घातलेला आहे, फुलं वाहिलेले आहेत, म्हणजे सकाळी पूजन मी केलेलं आहे.
आहे. तरी पण आता एक वेळा पूजन आणि आरती वगैरे झालेली आहे आणि हे गेलेले शेवगाच्या मंदिरात येईपर्यंत मी स्वयंपाक बनवून घेते. तर मस्त अशी शेवग्याची भाजी बनलेली आहे आणि इथं थोडीशी डाळ ठेवलेली होती मी सकाळची, तर त्या डाळीला मला तडका द्यायचा आहे. तर तडका पॅन घेतला, यामध्ये मोहरी, जिरं, लसूण टाकले थोडंसं आणि कोथिंबीर आणि काही सुके मसाले टाकले, जसं लाल मिरची पावडर, हळदी पावडर, थोडंसं धना पावडर आणि मसाला परतून घेतल्यानंतर जी डाळ होती मिक्स केलेली, म्हणजे घाटून ठेवली डाळ होती, ही डाळ यामध्ये टाकलेली आणि छान मिक्स करून घेतलं. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. मस्त असं जसं डाळ फ्राय बनतो ना तसं बनलेलं आहे आणि हे यांना खूप आवडतं, तिनेच्या पप्पांना खूप आवडतं ते. तर शेवग्याची मस्त अशी भाजी आणि डाळ फ्राय बनलेला आहे आणि भात पण बनत ठेवलं आणि आता इकडं गरमागरम ज्वारीच्या भाकरी मी बनवत आहे. तर भाकरी बनलेल्याच आहेत. आता जेवण थाळी सगळ्यांना जेवायला वाढूया. तर इकडं प्रसाद देऊन थोडासा राहिलेला होता, तितका प्रसाद मी एका छोट्या भांड्यात काढून ठेवलं, ते पण ताटलीत काढून घेतलेलं आहे आणि मस्त असं सकाळचं वरण मी आणखीन एक वेळा गरम करून घेतलं. डाळ फ्राय बनलेलं आहे आणि छान असं शेवग्याची भाजी, ही भाजी ना खूप छान आणि टेस्टी बनलेली आहे आणि इकडं गरमागरम भाकर आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा, पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. बाय.